नांदेड़ बीजेपी के लीडर एडवोकेट दिलीप ठाकुर की जानिब से हर महीने काया पलट प्रोग्राम लिया जाता है। इस प्रोग्राम के तहत नांदेड़ की सड़कों पर घूम रहे लाचार, कचरा चुनने वाले, पागल, भिखारी और माजूर अफराद को तलाश किया जाता है। इनकी दाढ़ी कटिंग करके इन्हें नहलाने के बाद डॉक्टर्स के जरिए इनका चेकअप और दवाएं दी जाती हैं। साथ ही इन्हें नाश्ता चाय पिलाकर 100 रुपए की माली मदद भी फराहम की जाती है। इस महीनों में इन्होंने अब तक 43 लोगों की मदद की है। एडवोकेट दिलीप ठाकुर की इस मुहिम में लॉयंस क्लब, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्रा फाउंडेशन, MP प्रताप पाटिल चिखलीकर, बीजेपी महानगर सदर दिलीप कंदकुर्ते, जिला सदर संतुकराव हम्बडे और योगेश जायसवाल का ताउन लिया जाता है। एडवोकेट दिलीप ठाकुर की इस मुहिम पर साबिक मेयर प्रकाश मुत्था ने कहा कि इन्होंने अपनी 72 साल जिंदगी में धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर की काया पलट जैसी कोशिश पहले कभी नहीं देखी। धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या हाताने जे नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही उपक्रम होत आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आज गोर्धन घाट येथे त्यांनी काया पालट हा कार्यक्रमाचं ह्या ठिकाणी जे त्यांचं योगदान देत आहेत, खऱ्या अर्थाने सतत 4 वर्षापासून त्यांनी हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे। खरं म्हणजे नांदेडमध्ये रेल्वे स्टेशनवर असो, बस स्टँडवर असो किंवा गल्लीबोळ्यामध्ये जे वेडे लोक आहेत, ज्यांना समजत नाही की आपण काय करावं, गरिबी परिस्थितीमध्ये जे रेल्वेच्या ब्रिजच्या खाली राहतात, अशा लोकांना धरून दिलीप ठाकूर त्यांना घेऊन येऊन त्यांची टीम पूर्ण त्याच्याकडून त्यांचे पूर्ण म्हणजे त्याला सेविंग करणे, त्याला कटिंग करणे, त्याची स्नान घालणे, साबण लावून तेवी लक्स साबण, विविध कंपनी जे नावाजलेल्या ज्या काही साबण कंपनीच्या आहेत त्या कंपनीने त्यांचे स्नान वगैरे घालून त्यांना कपडा लत्ता पुरवतात। एवढ्यासाठीच काया पलटवर ते थांबले नसून त्यांनी गोरगरिबांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे। म्हणजे ज्या एखाद्याचा बर्थडे आहे, एखाद्याची 13वीचा किंवा काही घरगुती कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी आहे, अशा वेळेस देखील अन्नदान आपण करतो। तर त्या माध्यमातून दिलीप भाऊ त्या ठिकाणी त्या अन्नदानाची व्यवस्था त्यांच्याकडे जर केली तर ती गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केले आहे। भारतीय जनता पार्टी ते जिल्ह्याचे सरचिटणीस होते ते माझ्यासोबत, त्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत। त्यांच्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या एवढे पुरस्कार कोणी आतापर्यंत घेतले असतील मला वाटत नाही। दिलीप भाऊ हे धार्मिक आहेत आणि त्यांनी एवढंच नाही तर राम लल्लाच्या दर्शनासाठी देखील लाखो लोकांना इथून देण्याचं धाडस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। बाबरी मस्जिद पाडताना देखील त्यांचा सहकार त्या ठिकाणी लाभलेला आहे। खरोखर दिलीप भाऊ सारखे माणसं हे हिंदुत्ववादी आणि आपल्याला सेवा करणाऱ्या ह्या अशा दानशूर लोकांची खूप आवश्यकता आहे। म्हणून ह्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या कार्याला अजून भरभराटीचं यश येवो। नांदेड़ के डॉक्टर लाइन में G+2 बिल्डिंग किराए पर है उपलब्ध। विश्वप्रयाग हॉस्पिटल की इस बिल्डिंग में की गई है सभी जरूरी जगह की व्यवस्था। ICU हो या OPD या IBD हॉल, सब कुछ खूबसूरती से बनाया गया है। ग्राउंड फ्लोर पर मेडिकल के लिए भी जगह की गई है आवंटित। इस इमारत में अग्नि सुरक्षा और ऑक्सीजन आपूर्ति लाइन का भी है प्रावधान। अस्पताल या किसी अन्य उद्देश्य के लिए बिल्डिंग का उपयोग करने के इच्छुक स्क्रीन पर दिए गए नंबरों पर मोहम्मद यूनुस से संपर्क कर सकते हैं। हमारा पता है कमर हॉस्पिटल के सामने, विश्वप्रयाग हॉस्पिटल, डॉक्टर लेन, नांदेड़।